पीएम न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा याकरता वाटेगाव ते पुणे असा एक प्रवास करत आज यांनी ही ज्योत आणलेली आहे। ही ज्योत नक्की कशासाठी आणलेली आहे, नक्की याच्या पाठीमागे यांचा उद्देश काय आहे, याविषयीची अधिक माहिती आपण घेणार आहोत। बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा झोपडपट्टी सुरक्षा दल तसेच दलित विकास आघाडी, कामगार सुरक्षा दल व पथारी सुरक्षा दल यांच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा याकरता या ज्योतीचा आयोजन करण्यात आलेलं आहे। ही ज्योती वाटेगाव ते पुणे अशी आणण्यात आलेली आहे आणि आता आपल्या सोबत आहेत पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत मोहम्मदभाई शेख। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या या कार्याविषयी। काय सांगाल, आज तुम्ही वाटेगाव ते पुणे ज्योत आणलेली आहे, नक्की काय तुमच्या मागण्या आहेत? आम्ही अण्णाभाऊंनी जेवढ्या महाराष्ट्रासाठी योगदान दिलं, कामगार सुरक्षा कामगार गिरणी कामांसाठी त्यांनी योगदान चोरांना हे भारतरत्न देत आहे। तर गेल्या आम्ही 13 वर्ष आम्ही भारताला, महाराष्ट्र सरकारला, दिल्ली सरकारला मागतो, पण यांचं लक्ष आमच्यापर्यंत जात नाही। आम्ही यांना भारतरत्न द्यावं, चोरांना देत आहे। भारतरत्न अण्णाभाऊला का देत नाही ही आमची मागणी आहे। त्यांनी ही मागणी ठेवा आमची आणि त्यांनी आम्हाला भारतरत्न अण्णाला मिळवून द्यावं। जिल्हाध्यक्ष शिवाजी भिसे हे देखील आता आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहे। काय सांगाल, आज तुम्ही कित्येक वर्ष ही ज्योत वाटेगाव ते पुणे अशी आणताय, नक्की काय आपल्या मागण्या? महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल, दलित विकास आघाडी, कामगार सुरक्षा दल, पथारी सुरक्षा दल यांच्या विद्यमानं आदरणीय लोकनेते भगवानरावजी वाराड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली, त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय मोहम्मदभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली गेले 13 वर्षापासून आम्ही वाटेगाव ते पुणे असा पायी प्रवास करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं या मागणीसाठी अखंड पायी, पाऊस ऊन वारा न बघता आम्ही गेले 13 वर्षापासून या सरकारकडे मागणी करतोय की ज्या अण्णाभाऊंची दखल अखंड जगाने घेतली, ज्या अण्णाभाऊंचं साहित्य बाहेरच्या देशात प्रसिद्ध आहे किंवा त्या बाहेरच्या देशातील लोकांनी त्यांची दखल घेतली, परंतु या निर्णयाला भारत सरकारला अजूनही अण्णाभाऊ आपले दिसणार किंवा अण्णाभाऊ आमचा तर असा मानस झालाय की अण्णाभाऊ एका विशिष्ट जातीचे किंवा विशिष्ट घटकाचे असल्यामुळे की काय की ते भारत सरकार आम्हाला अण्णाभाऊंना भारतरत्नापासून वंचित ठेवतंय। म्हणून आदरणीय लोकनेते भगवानरावजी वाराड साहेब यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय मोहम्मदभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही पायी साहित्य क्रांती ज्योत वाटेगाव ते पुणे अशी प्रवास करीत आहोत। आता आम्ही सातारा, कराड, वाई, भोर असा प्रवास करीत ही साहित्य क्रांती ज्योत दिंडी पुण्यामध्ये दुपारी दाखल होणार आहे। आमचा भारत सरकारनं आली ह्या महाराष्ट्र सरकारला इशारा आहे या साहित्य क्रांती ज्योत दिंडीच्या माध्यमातून की जोपर्यंत तुम्ही अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करणार नाही, तोपर्यंत ही साहित्य क्रांती ज्योत अधिक तीव्रपणे आणि अधिक मोठ्या प्रमाणात आम्ही करून तुमचा या पद्धतीने आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर निषेध करणार आहोत आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्नाची मागणी करणार आहोत। यासाठी आम्ही ही साहित्य क्रांती ज्योत गेली 13 वर्षापासून आयोजित करत असतो। ज्या वेळेला आम्ही वाटेगाव मध्ये गेलो आणि वाटेगाव मधून ज्योत प्रज्वलित अण्णाभाऊंच्या सोनबाई सावित्रीमाई साठे यांच्या हस्ते आणि माननीय लोकनेते भगवानरावजी वाराड साहेब यांच्या हस्ते त्या ज्योतीचं आम्ही दीप प्रज्वलन केलं आणि ती ज्योत आम्ही वाटेगाववरून पुण्याकडे मार्गस्थ केली। आम्ही वाटेगाव मुक्काम आटपून कराड मुक्कामाकडे वाटचाल केली असता ज्यावेळी आम्ही कराडच्या शासकीय विश्रामगृहावरती पोहोचलो त्यावेळी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री माननीय शंभूराज देसाई आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण हे त्यावेळी उपस्थित होते। आम्ही या ज्योत दिंडीच्या माध्यमातून तिथं पोहोचलो त्यावेळी त्यांनी आपल्या या साहित्य क्रांती ज्योत दिंडीचं मोठ्या दिमाखात स्वागत केलं। आम्ही त्यांना त्या पद्धतीचं अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा अशी मागणी त्यावेळी त्यांना केली। त्यावेळी त्यांना आम्हाला त्या ठिकाणी आश्वासित केलं की आम्ही निश्चितपणे या संदर्भातला आवाज राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पोहोचू असे माननीय शंभूराज देसाई साहेब आणि पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी आम्हाला त्या ठिकाणी कराड मुक्कामी ग्वाही दिली। यावेळी आमच्या या साहित्य क्रांती ज्योत दिंडीमध्ये पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय मोहम्मदभाई शेख, त्याचप्रमाणे धाराशिवचे जिल्हा अध्यक्ष माननीय राजाभाऊ शिंदे, सातारा जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा सुनीता जाधव, शिरचिटणीस शाहीन जमादार, त्याचप्रमाणे शिवाजीराव अवघडे,
अरुण जायकर, उद्धव कर्णे, सुरेश खोमणे, ज्ञानेश्वर दगडे, शांताराम बाळकृष्ण लोळे, रेणू अवघडे, सूरज अवघडे, कृष्णा भिसे, ज्ञानेश्वर दगडे, सुशांत सपकाळ, अनिल खरात, अनिल रिटे, विजय अवघडे, सुरेश खोमणे, कृष्णा भिसे, मीना अवघडे. जिल्हाध्यक्ष राजाभाऊ शिंदे हे देखील आता आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहे. काय सांगाल आपण, ही जे क्रांतीज्योत दिंडी आंदोलन हे जे करताय, गेली कित्येक वर्ष हे चालू आहे, तर नक्की तुमची काय मागणी आहे? या क्रांतीज्योतीचा उद्देश असा आहे की गेल्या 13 वर्षापासून महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल, कामगार सुरक्षा दल, पथारी सुरक्षा दल या संघटनेच्या वतीने माननीय लोकनेते भगवानरावजी वैराट साहेब यांच्या नेतृत्वाने, मार्गदर्शनाने आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मोहम्मदभाई शेख या संयुक्त मार्गदर्शनाने आम्ही वाटेगाव ते पुणे क्रांतीज्योतीचं आयोजन करतो. कारण आमचा एकच याचा पाठीमागचा उद्देश आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं. आणि या सरकारने येत्या काळात जर सन्मानित नाही केलं तर याच्या पुढचं आंदोलन, याच्या पुढची क्रांतीज्योत हे अतिशय तीव्र आणि अतिशय उग्र पद्धतीने केलं जाईल, एवढी या महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारने दखल घ्यावा, एवढी आमची केंद्र शासनाला विनंती आहे. आम्ही वाटेगाव ते पुणे हा प्रवास करत असताना गेले 5 दिवसापासून आमचा प्रवास चालू आहे. 5वा मुक्काम आमचा पुण्यामध्ये शेवटचा होतो. तरी आम्ही कराडमध्ये निघाल्यानंतर तिथले तहसीलदार त्यांनी बी आमचं निवेदन स्वीकारलं. त्यांनी सांगितलं की आमच्या तळावर आम्ही पुढे पाठपुरावा करू. त्यानंतर पुढचा मुक्काम आमचा सातारामध्ये, त्या ठिकाणी बी आमचं तहसीलदार कलेक्टर साहेबांना आमचं निवेदन झालं. त्यांनी बी सांगितलं की आम्ही आमच्या तळावर हे आंदोलन तुमचं पुढे पाठवू. असंच आम्ही करत असताना आम्हाला वाटणी पोलीस प्रशासन, डॉक्टर वैद्यकीय सेवा यांनी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य करून आणि भारतीयवाले सुद्धा आमच्या बरोबर सातत्याने संघर्ष करीत राहिले आहेत. त्यानंतर शिरवळ या ठिकाणी बी आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्यानंतर बोर्डमध्ये बी तहसीलदार साहेबांनी बाहेर येऊन आमचं निवेदन स्वीकारलं आणि सांगितलं की आमच्या माध्यमातून आम्ही सरकारला मागणी करू की अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे, हे आमचं सुद्धा मत आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगून आम्हाला सहकार्य करण्याची भावना दाखवली. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील आमचे कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा असून ते या ठिकाणी ओम शिंदे, अरुण जाधव, सार्थक शिंदे, कृष्णा कांबळे, अविनाश शिंदे, माऊली तुनपुरे, आदित्य तोडकरी, बाळासाहेब साबळे, देव वाघमारे आणि प्रथमेश शिंदे या सर्वांनी मोठं मोलाचं योगदान करून ही क्रांतीज्योत जिथपर्यंत पोहोचण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे गेले 13 वर्ष सातत्याने आदरणीय लोकनेते भगवानरावजी वैराट साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि पश्चिम महाराष्ट्र हे मार्गदर्शक नेतृत्व करणारे आमचे सहकारी, मी सुनीताताई जाधव, जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष सातारा, तसेच शिवाजी भिसे, जिल्हा सातारा, आम्ही एवढे कार्यकर्ते गेले 13 वर्ष पायी ज्योत दिंडीचा प्रवास करत असतो. ऊन वारा कशाची तमा न बाळगता, हाल अपेक्षा करता प्रत्येक संघर्षाला तोंड देतपर्यंत इथपर्यंत सहकार्य करत असतो. बरेच नेते येतात विशिष्ट पद्धतीने, जसं की कराडमध्ये आम्हाला पृथ्वीराज बाबांनी स्वागत केलं ज्योतिंडीचे, तसेच आपले पालकमंत्री त्यांनीही स्वागत केले. त्यांनी आम्हाला ग्वाही दिली की आम्ही तुमचा संदेश वरपर्यंत पाठवू. पण आमच्या संघटनेतर्फे किंवा आमच्या आदरणीय लोकनेते भगवानरावजी वैराट तर्फे आणि हा झोपडपट्टी सुरक्षा दलचा हा जो समूह इथं आहे, यात कोण एक जातीचा नाही तर पूर्ण बहुजन समाज इथं हजर आहे. बहुजन समाज आज अण्णाभाऊ साठेंसाठी पायी ज्योत दिंडी घेऊन चाललेला आहे. तर ह्या भारत सरकारला किंवा ह्या महाराष्ट्राच्या सरकारला कधी जागे येणार आहे? कधी तुम्ही जागे होऊन आमच्या या चालण्याच्या ह्याला न्याय देणार आहे? आम्ही काय असं विशिष्ट मागत असतो, जसं तुम्ही ज्यांचं कुठेही काही कारकीर्द नाही आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी तर एवढं साहित्याचा साठा आपल्याला दिला असताना तुम्ही त्यांचं जाणून बुजून नाव नजरेआड करत असताल, तर हे जी बात आहे ते आम्ही चालून देणार नाही. आणि इथं भारत सरकारला एक या ज्योत दिंडीतर्फे आता 13व्या वर्षी आम्ही एक इथं अगदी आंदोलन करण्याचे आम्ही इशारा देतो की आदरणीय भगवानरावजी वैराट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही महाराष्ट्रभरची ही जी ज्योत दिंडी पेटवली आहे. जोपर्यंत भारत सरकार ह्या ज्योत दिंडीचा दखल घेणार नाही आणि अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न घोषित करणार नाही, तोपर्यंत हा झोपडपट्टी सुरक्षा दल आणि आदरणीय भगवानरावजी वैराट आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते, छोटे कार्यकर्ते
हे इथं आहे ना अखंड हे ज्योत तर चालूच ठेवू, पण एक असं आंदोलन छेडू की तिथं आम्ही भारतरत्न घेतल्याशिवाय राहणारच नाही. तर या ज्योत दिंडीत सहभागी झालेले आमचे कार्यकर्ते बाळू साबळे, सुरेश खवले, रमेश दोरके. नमस्ते, मी शिवाजी आवगडे, दलित विकास आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष. आज हे 13 वर्षे क्रांती ज्योत दिंडी भगवानराव वायरळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मोहम्मद शेखबाय यांच्या नेतृत्वाखाली, शिवाजी भिशे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच सुनीता ताय असल यांच्या नेतृत्वाखाली व सर्व बाहेरच्या तालुक्यातून येणारे मुलं, सोलापूर असल, लातूर, बार्शी, सातारा, पुणे, ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाने हे ज्योत जाती व सगळ्यांचं श्रेय असतं.